आईला सोसना गारवा. काळूबाईला विनवू किती, काळूबाईला विनवू किती, काळूबाईला विनवू किती, काळूबाईला विनवू किती. गार डोंगराची हवन बाईला सोसना गारवा. गार डोंगराची हवन बाईला सोसना गारवा. काळूबाईला विनवू किती, काळूबाईला विनवू किती, काळूबाईला विनवू किती, काळूबाईला विनवू किती. जय हो. जय येडाबा. गार डोंगराची हवन आईला सोसना गारवा. गार डोंगराची हवन आईला सोसना गारवा. काळूबाईला विनवू किती, काळूबाईला विनवू किती, काळूबाईला विनवू किती, काळूबाईला विनवू किती. जय हो. जय येडाबा. गार डोंगराची हवन आईला सोसना गारवा. गार डोंगराची हवन आईला सोसना गारवा. काळूबाईचं दर्शन घेते, काळूबाईचं दर्शन घेते, काळूबाईचं दर्शन घेते, काळूबाईचं दर्शन घेते. गार डोंगराची हवन आईला सोसना गारवा. गार डोंगराची हवन बाईला सोसना गारवा.
यडा मान हे माझ्या अंगणात अंगणात खेळत यडा मान कीबोर्ड गेला कीबोर्ड गेला कीबोर्ड कीबोर्ड काय होतंय लोह लागला आंबेचा लोह लागला लागला आंबेचा लागला आंबेचा रोह आंबेचा रोह लागला आंबेचा विठाबाई माऊलीचा 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 लागला आंबेचा लोह लागला आंबेचा लागला आंबेचा मोह लागला आंबेचा लागला आंबेचा मोह लागला आंबेचा लोह लागला आंबेचा लोह लागला आंबेचा लागला आंबेचा मोह लागला आंबेचा लागला आंबेचा मोह लागला आंबेचा अधिष्ठान पंढरपूर अधिष्ठान पंढरपूर अधिष्ठान पंढरपूर अधिष्ठान पंढरपूर अधिष्ठान पंढरपूर नांद विठाई सुंदर नांद विठाई सुंदर नांद विठाई सुंदर नांद विठाई सुंदर लागला आंबेचा लोह लागला आंबेचा लागला आंबेचा मोह लागला आंबेचा लागला आंबेचा मोह लागला आंबेचा कोणाईने नवस केला कोणाईने नवस केला नाईने नवस केला नाईने नवस केला नवस केला कोणाईने नवस केला नाईने नवस केला नाईने नवस केला पोटी पुत्र देई मला पोटी पुत्र देई मला पोटी पुत्र देई मला पोटी पुत्र देई मला लागला आंबेचा लोह लागला आंबेचा लागला आंबेचा मोह लागला आंबेचा लागला आंबेचा मोह लागला आंबेचा
भाव शुद्ध ते सोनिया भाव शुद्ध ते कोणिया भाव शुद्ध ते कोणिया भाव शुद्ध ते सोनिया भाव शुद्ध ते सोनिया भाव पोटी आले नामदेव पोटी आले नामदेव पोटी आले नामदेव पोटी आले नामदेव लागला आंबेचा लोह लागला आंबेचा लागला आंबेचा लो लागला आंबेचा लागला आंबेचा लो लागला आंबेचा लागला आंबेचा मोह लागला आंबेचा दामू शेट्टी हारुशला दामू शेट्टी हारुशला दामू शेट्टी हारुशला दामू शेट्टी हारुशला दासी दलीला आनंद झाला दासी दलीला आनंद झाला दासी दलीला आनंद दासी दलीला आनंद झाला लागला बेचा लागला लागला बेचा लागला बेचा लो लागला बेचा लो लागला बेचा लो लागला बेचा लो लागला बेचा भूल सदानंदीचा उदे उदे आई भवानीच्या नावानं चांग भल काका साहेबांसाठी टाळ्या. काय नाव तुमचं? शशिकांत भोसले. बरोबर 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 बरोबर. वाजवून राहिले का? पखावाज वाजवता. गोंधळ झाल्यावर वाजवा. जाऊ नका पुढं, इथं भवानी माहोल झाला. महिला मंडळांनी आम्हाला मागे पाठवलं. खाली बसून घ्या. पहा अत्याचार कसा आहे पुरुषांवर. महिला कृपया खाली मंडळाचे बसून घ्यायचे सगळ्यांनी. थांबा ना, थांबा ना, आम्हाला नाचायचं आहे. आज कशाला बसवून राहिले? महिला मंडळाने आम्हाला मागे पाठवलं इथं नाचतील म्हणून. मैदान झालं मोकळं, पण इथं कोणीच नाही नाचलं. किती अत्याचार आहे. हा सांगा बरं. आम्ही तर रस्ता जागा सोडून चाललो गेलो ना, आमची उमेदवारी सोडून चाललो गेलो ना आम्ही. नहीं तो सब बहनों ने यहाँ पे नाचने को आना था. भाई लोग उधर नाच रहे थे. हवा जगदंबेचा गोंधळ चालू असताना जे लोक नाचत नाही, ऐकून घ्या, शास्त्रात वर्णन आहे. घेऊन दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो. हातात दिवट्या घेऊन गोंधळ घातला पाहिजे, देवी समोर डान्स केला पाहिजे, वाद्य वाजवले पाहिजे, मुखध्वनी केला पाहिजे. मुखध्वनी, मुखध्वनी काय असतं? आता आवाज खराब आहे त्याच्यानं निघीन की नाही निघील खाली पाता झाली. मुखध्वनी तो यानं देवी फार प्रसन्न होते, म्हणून मधात ओरडलं पाहिजे हर्षध्वनी. देवी खुश होते ना. नाचायचं, वाद्य वाजवायचे, नाही तर मुखध्वनी करायचा. शंख घंटे घडियाळ संबळ चंड टाळ मृदंग भेरी. आता आधुनिक सिंथेसायझर ऑक्टोपॅड घालायचं. तर अशा प्रकारे सगळे वाद्य वृंदानं जगदंबेला प्रसन्न केलं पाहिजे, डान्स करून प्रसन्न केलं पाहिजे, गायन करून प्रसन्न केलं पाहिजे. आणि जे लोक थांबा न ओ काकासाहेब, नाचायचं आहे ते बसले की उठतीन कधी. जे लोक देवी समोर डान्स करत नाही, जे नाचत नाहीत, ते पुढच्या जन्मी नाचा बनतात. एक तर तुम्ही नाचा, नाही तर होसान नाचा. काय करता आता तुम्ही ठरवा.
कोण पाहिला पुढचा जन्म वगैरे कोणी म्हणत असेल तर बाबा ते रिस्क तुमची आहे. म्हणा ओम खाली सदा आनंदीचा आई भवानीच्या नावानं बांगड्याची माळ डान्सवाला म्हणा डान्सवाला तालवर नाचताच येत नाही. हे माझ्या अंगणात अंगणात खेळत गयडा माय. हे माझ्या अंगणात अंगणात खेळत गयडा माय. माझ्या अंगणात खेळत ये गयडा माय. माझ्या अंगणात अंगणात येडा माय. हे माझ्या अंगणात अंगणात खेळत गयडा माय. हे माझ्या अंगणात अंगणात खेळत गयडा माय. माझ्या अंगणात अंगणात खेळत ये गयडा माय. माझ्या अंगणात 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 ये गयडा माय. हे मोकळ्या मनानं आई करू द्या तुझी सेवा. तुपाचा लाभतो गदीवा. मोकळ्या मनानं हे मोकळ्या मनानं आई करू द्या तुझी सेवा. तुपाचा लाभतो गदीवा. हे माझ्या अंगणात अंगणात खेळत ये गयडा माय. हे माझ्या अंगणात अंगणात खेळत ये गयडा माय. माझ्या अंगणात 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 ये गयडा माय. माझ्या अंगणात 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 ये गयडा माय. हे तुझ्या येण्याची आहे लागली आस. तुझ्यावर माझा गाई शिवास. तुझ्या येण्याची आहे लागली आस. तुझ्यावर माझा गाई शिवास. तुझ्यावर माझी आई लागली ग आस. आस. हे तुझ्या येण्याची आई लागली आस. तुझ्यावर माझा गाई शिवास. लागली ग आस. तुझ्या माझा विश्वास. हे माझ्या अंगणात अंगणात खेळत ये गयडा माय. माझ्या अंगणात 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 ये गयडा माय. माझ्या अंगणात अंगणात खेळत ये गयडा माय. माझ्या अंगणात अंगणात
तोच एक येडामा बोल भवानी मातेचा, देव दे सदानंदीचा, येळ को आई भवानीच्या नावानं. नाग भर काय म्हणता गोंधळी बुवा? थोडस आता संबळ वादन आणि ढोलकी वादन सेपरेट होईल, त्या दोघांचाही आपण आनंद घ्यायचा आहे. संबळ माननीय सूरजजी तरटे आणि सोमनाथ तरटे या दोन भावांचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये नाव आहे. परवाच दिवशी जो अवधूत गांधींचा कार्यक्रम झाला त्यांच्यासोबत हे दोन्ही लोक नेहमी असतात. वेगवेगळ्या शेर शिवराज वगैरे असे जे शिवाजी महाराजांवरती अवधूतजींनी जेवढे पिक्चर बनवलेले आहेत त्या सगळ्या चित्रपटांमध्ये त्यांनी संबळ आपलं दिलंय. अशी महान विभूती आपल्याला ज्या ठिकाणी साथ संगतीला लाभली त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या तिथे. आणि ढोलकीला जे आहेत कृष्णाजी पुणेकर, सुरेश तळवळकरजींचे विद्यार्थी आहेत ते छान त्यांचा हातखंडा ढोलकीमध्ये आहे तेही आज लाभले, त्यांच्यासाठीही जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. शिवतांडवसाठी ज्यांनी पखवाजावरती सुंदर अशी साथसंगत केली श्री निखिलजी तागभाते यांच्यासाठीही जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. आमचे ऑक्टोपॅड वादक दीपेशजी गोडांबे कात्रजला असतात त्यांच्यासाठीही जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यानंतर ज्यांनी सुंदर असा कोरस केला आदरणीय सुभाषजी शिंदे, खास गेवराईवरून आपल्या या कार्यक्रमासाठी त्यांनी देवीचे गाणे म्हणण्यासाठी या ठिकाणी आलेत, त्यांच्यासाठीही जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि आपल्या सर्वांचं आकर्षण असलेला बालगायक आपला कार्तिक स्वामी आळंदीकर याला आशीर्वाद रूपी टाळ्या द्या गाड्या तुमच्या जोरात एकदा. त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये सुंदर असं त्याचं करिअर गाण्यामध्ये त्याचं झालं पाहिजे. एकदम दुष्काळी भागातला जालना जिल्हा राजूर तालुका, गाव कोणतं? चेनेगाव, अशा एकदम दुर्गम भागातून आलेला तो आळंदीमध्ये शिकतो. त्याचं घरची परिस्थिती बघून त्याच्या गुरुजींनी त्याचं पूर्ण वर्षाचं मोफत त्याचं शिक्षण कबूल केलं. त्याचं राहणं खाणं सगळं त्याच्या गुरुजींकडं. असं सुंदर त्याला भाग्य आहे त्याचं की त्याला आळंदीसारख्या पवित्र ठिकाणी शिकायला मिळत आहे. आई अंबाबाईची आणि वृद्धेश्वराची आशीर्वाद त्याच्यावर नेहमी राहावं. देव सर एकच मिनिट. वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं हा जो योग महाराजांचा आणि आमचा आणला त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे ते म्हणजे आमचे वाच्य विक्रांत ढवळे. विक्रांत ढवळे यांचा सन्मान देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय भैरव पाटील यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर या परिसराचे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माजी स्टँडिंग कमिटी चेअरमन आदरणीय बाळासाहेब बोडके यांचंही सभागृहामध्ये आगमन झालेलं आहे. मी महाराजांना विनंती करतो की आमच्या माजी नगरसेवक आणि भावी नगरसेवक बाळासाहेब बोडके यांचा या ठिकाणी सन्मान करावा. सॉरी, भावी आमदार म्हणावं लागेल. मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये फार मोलाचा सहभाग बाळासाहेबांचा असतो. नेहमी त्यांचं मार्गदर्शन असतं. ढोलकी थोडा होता. ओम काली श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर भगवान की जय. आता थोडस एक 5 मिनिटं संबळ आणि ढोलके वादन स्वतंत्र आपण आनंद घेऊयात सोलो. आणि त्याच्यानंतर एक शेवट आई अंबाबाईला पाचरण करायचं या ठिकाणी तोडी रागामधलं विशेष चंदनजी कांबळे याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा गड्या एकदा. इतकी सुंदर गाणे त्यांनी बांधली आहेत देवींची. त्यांचं शेवट एक तोडी रागातलं गाणं आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाचा महाराजींच्या आदेशाने आणि संस्थांचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांच्या संमतीने कार्यक्रमाचा समारोप होईल.